हॅलो फ्रेंड, मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. माझ्या शेजारी एक मोठी वस्ती आहे आणि त्या वस्तीवर एक सुंदर अशी भाभी आहे. की मला रोज ती काही ना काही कामं सांगत असे. असंच मी रोज काम करत असल्यामुळे मी तिला भरपूर पसंत करतो आणि मी तिच्या नावाची रोज मूठ मारायला सुरुवात केली. एक दिवशी भाभीने मला म्हटले की अरे, आज माझ्या पती गावी जाणार आहे, तर मी एकटीच राहणार आहे. मला भीती वाटत आहे. तू येतोस का माझ्या सोबतीला झोपायला? तर मी म्हटलं की माझ्या मम्मीला विचार, मी येतो. माझी मम्मी तयार झाली. हां बोलली, जा तू एकटीच आहे त्याच्यासोबत झोपायला. ठीक आहे. मग आम्ही 9 नंतर झोपायला गेलो. तर मला भाभी बोलली, ठीक आहे, 2 रूम आहेत, मी या रूममध्ये झोपते आणि तू त्या दुसऱ्या रूममध्ये झोप. मी म्हटलं, मला भीती वाटते. मला बोलवलं आणि तुम्ही दुसऱ्या रूममध्ये झोपायला लावता, मला भीती वाटते. मग भाभी तयार झाली. ठीक आहे, आपण एकाच रूममध्ये झोपू. मग भाभी वरती झोपली आणि मी खालती झोपून गेलो. पण मला काही झोप लागणार. भाभीनं म्हटलं की मला काही झोप लागेना. म्हणलं ठीक आहे, तू वरती येऊन झोप माझ्या शेजारी. तुम्ही वरती झोपतो. भाभीनं म्हटलं, ते मला काही झोप लागेना, तुम्ही माझ्या शेजारी झोपायला, तर तू काय मन आहे, तुला काय करायचं वाटतं? मी भाभीला म्हटलं, तुमची घ्यायची आहे म्हणून तू असं बोलला. मी जर तुला काय म्हटले तर भाभी, तुम्ही काय पण म्हणा, मी तुमची चाटायला बी तयार आहे, पण मला आज पाहिजे. अरे यार, तू एवढे कसे शिकलास? तर मी म्हटलं, रोज मी तुम्हाला बघून आणि मोबाईलवरती व्हिडिओ बघून मला कंट्रोल होत नाही, म्हणून मी बाकी तुमची आज घ्यायला तयार आहे, पण तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगू नका. भाभी म्हटली, अरे यार, माझा नवरा पण आता बरेच वय झाल्यामुळे त्याच काय जास्त वेळ टिकत नाही. तू तर नवीन आहेस, किती हुशार तू माझी घेतोस आणि चाटतोस, मला बघायचं आहे. असं म्हटलं. भाभी लगेच तयार झाली आणि म्हटले, थांब, मी आधी बाथरूमला जाऊन येते आणि स्वच्छ करून येते. म्हणून भाभी बाथरूमला गेली आणि मी खिडकीतून आपण बघत होतो. पहिल्यांदा वरती केले आणि खाली आपली काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आणि इकडे माझा बाबा ताट झाला. मग मी बेडवर आलो. मग भाभी मागे मागे आली आणि झिरो बल्ब लावला आणि मग भाभीने गाऊन घातला होता. मग त्याला मी हवा काढू लागला आणि म्हणून लाल कलरची चड्डी घातली होती. तुमची अशी मी काढली तशी पपई एकदम सुकी होती. मी तिच्यावर हळू हात फिरवला आणि भाभीला म्हटलं, दोन्ही पाय तुम्ही जास्त पसरून ठेवा. आणि तसे ज्या पपईमध्ये मी माझी जीभ घालतो तसे भाभीचा आवाज आला. हा, आता मला खूप भारी असं वाटायला लागलं आणि मला लय भारी वाटायला लागले. आता माझ्या पपईमध्ये जीभ टाक आणि तिला ओले कर आणि 10 मिनटं चांगलं असं जिभेने ओले करून टाक. तसं मला लय भारी वाटायला लागलं आणि भाभी खूप मजा घ्यायला लागली. मग मी हळूहळू वरती आंब्याकडे आलो. तर दोन्ही बी आंबे मोठे होते आणि मी त्यातला रस प्यायला सुरुवात केली. तसं भाभी बोलली, वास झाला, आता माझ्या पपईमध्ये चावी टाकून दे. मग मी पपईमध्ये माझी चावी टाकली आणि जोरात इस्क द्यायला चालू केलं. तसं भाभी बोलली, आज पहिल्यांदाच मला एवढी भारी वाटलं की माझ्या नवरा तर 2-3 दिवस येणार नाही आणि तो रोज 2-3 दिवस माझ्या घरी झोपायला लागणार आणि तसं माझ्या पपईला रोज जाणार आणि तुम्हाला खुश करणार. एवढाच बाहेर तुम्हाला आज खुश केलं आहे, मला झोप लागणार नाही आणि तो उद्या पण माझी घेऊन घ्यायला तयार राहा. कारण माझे पती मला एवढे दिवस झालं की माझी पपई कोरडीच राहत होती आणि त्याच्या आधीच पाणी त्याच निघून जायचं. तर तू माझ्या पपईला एवढं भारी साठलं की रोज मी तुझ्याकडे माझ्या पपई पाणी काढून घेणार. दुसऱ्या दिवशी भाभीने दुधाचा ग्लास भरून ठेवला होता. मी ते पिऊन घेतलं आणि भाभीला म्हटलं, आज आपण काहीतरी वेगळं करायचं. आणि भाभीला मी गादीवरती टाकून डायरेक्ट पपईमध्ये हात टाकला. जसा टाकला तसा भाभी बोलली, थांब, डायरेक्ट पहिल्यांदा तो हात लावायचा नाही, पहिल्यांदा तुझी जीभ लागणार माझ्या पपईला. मी म्हटलं, भाभी, जीभ तर मी लावणारच आहे, पण पहिल्यांदा माझा हात टाकतो. तर बोलले, नाही, आधी तुझी जीभ लागणार. मग जिभेला हळूहळू पपईला पहिल्यासारखं सुरुवात केली आणि भाभीने दोन्ही पाय लांब केला आणि घट्ट माझं नाव दाबलं आणि बोलली, थांब, मी पपई डायरेक्ट तुझ्या तोंडावर ठेवते आणि तुझी मीना सुरुवात कसं करत असं. त्या रात्री मी खूप मजा घेतली आणि भाभी पण खुश झाली. आणि तेव्हा भाभी तिचा नवरा नसेल तेव्हा तिच्या पपईचा रस मला प्यायला आणि माझ्या चावीला मजा करायला देते. आणि मी जेव्हा टाईट भेटेल तेव्हा मी पपईचा रस काढतो आणि मारत असतो. धन्यवाद. कशी वाटली कहाणी मला तुम्ही नक्की सांगा.